नमस्कार सर. नमस्कार. तुमचा परिचय द्या एकदा. माझा परिचय राजू नारायण बिटोडे, बर राहणार सुकळी, तालुका जिल्हा वाशिम. बर आज आपण 29 सप्टेंबर 2025 रोजी तुमच्या हळदीच्या प्लॉटमध्ये हो. तर हळद पिकासाठी तुम्हाला काय काय ट्रीटमेंट या ग्रीन प्लॅनेट ग्रुप ऑफ कंपनीची पुरवण्यात आली? सर पहिल्या वेळेस आपण यांना प्रोम, पोटॅश, मायक्रोरायझा आणि भूमी पॉवर दिलं होतं. बर. आणि ड्रिचिंग साठी ग्रो, नायट्रोकिंग आणि प्रीमियम. बर. तर सर भेसळ डोस किती दिले आपण? भेसळ डोस 2 दिले. हे जे सावंत सरांनी सांगितले भेसळ डोस 2 दिले. हो. आणि जे तुमच्या हातामध्ये बॉटल आहे तर यांची ड्रिंचिंग किती वेळेस केली? याची ड्रिचिंग केली एक वेळेस केली. तर ज्यावेळेस आपण भेसळ डोस दिले खताचे आणि ड्रिंचिंग केली तर त्यावेळेस तुम्हाला हळदमध्ये काय बदल वाटला? हळदमध्ये बदल वाटला की उंची वाढली, बर. हळदीचे पानं मोठाले झाले. बर. आणि कलर हिरवा झाला. बर. थोडेफार फुटवे नवीन नवीन फुटवे बी निघाले. आणि मुळ्यांची संख्या आपण बघितली आता मुळ्यांची संख्या चांगली आहे. चांगली ना? हो. बेडमधून डायरेक्ट खाली उतरली. हो, तर तुम्ही एकंदरीत हे ग्रीन प्लॅनेट ग्रुप ऑफ कंपनीचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात? समाधान आहे. सर तुम्ही आतापर्यंत म्हणजे आजूबाजूची हळद बघितली तर त्याच्यात या हळदीमध्ये बदल आहे का? हो, बदल. 100%. हो, 100%. मग हळद पिकासाठी या ग्रीन प्लॅनेट ग्रुप ऑफ कंपनीचे खतं वापरायला पाहिजे की नाही शेतकऱ्यांनी? वापरायला पाहिजे, नक्की वापरायला पाहिजे. तुम्ही 100% समाधानी आहात? 100% समाधान. धन्यवाद सर.